नमस्कार मंडळी, सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम ऑटो रिक्षा संघटना तसेच वाहनधारक संघटना यांचे अगदी मनापासून धन्यवाद। कारण की या सर्वांनी मिळून एक मुद्दा जो लावून धरला होता तो कुठेतरी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या लक्षात आला व त्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने एक खूप मोठी आनंदाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली। तर मित्रांनो, जे काही आपले डॉक्युमेंटचे संदर्भामध्ये जो काही दंड लागायचा आपल्याला 50 रुपये पर दिवसाला, तर तो दंड आता इथून पुढे लागणार नाही। तर ही खरंच अगदी खूप आनंदाची गोष्ट आहे तुमच्या आमच्या सर्वांसाठी। तर या सर्व बातमी संबंधी आपण सविस्तर जाणून घेऊया। त्यासाठी आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या ड्रायव्हर भावापर्यंत जास्तीत जास्त ड्रायव्हर भावापर्यंत पोहोचवायचा आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मुळीच विसरू नका। चला तर बघूया हा संपूर्ण व्हिडिओ। अध्यक्ष महोदय, प्रत्येक दिवसाला 50 रुपयाचा विलंब शुल्क, यामुळे मिळून होणारी जी मोठी रक्कम व्हायची ती रक्कम आम्हाला भरणं शक्य नाही। अशा प्रकारची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून रिक्षा टॅक्सी चालक यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात आली। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातला सहानुभूतीने विचार करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटनेचं जे काही निवेदन होतं त्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये हे 50 रुपये प्रतिदिन विलंब शुल्क आजपासून रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महोदय, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक संघटना तसेच विविध परिवहन संवर्गातील वाहनधारकांच्या संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त शुल्काच्या बाबतीत निवेदनं प्राप्त झालेली होती। मोटार वाहन नियमातील राज्य शासनास प्राप्त अधिकाराच्या आधारे विलंब शुल्काबाबत वाहनधारकांना दिलासा देता येईल का याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करण्यात आलेली होती आणि याच्यासाठी लागणारा कालावधी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या 15 वर्षाच्या आतील सर्व परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्याच्या नंतर प्रतिदिन 50 रुपये जे काही विलंब शुल्क आकारण्याचा निर्णय होता। पुढचे आदेश येईपर्यंत याला स्थगिती देण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील किंवा इतर वाहनधारक यांना एक मोठा दिलासा त्या माध्यमातून मिळणार आहे।